तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS लवर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आपण आज जातो आहे आपलं आगार या ठिकाणी. तर आपण आता नेरवरनं निघालेलो आहे आणि आपल्यासोबत साई आहे. तर चला आपली गाडी पण आहे आपल्यासोबत. तर चल साई निघायच्या. तर मित्रांनो आता मागे एक भडगाव बारी म्हणून एक इंस्टावरती बँडच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला होता. तर ते आपण इकडनं येताना आपल्याला तो बँड आता भेटलेला आहे मित्रांनो. याच ठिकाणी तो बारीमध्ये उभा आहे बँड. तर चला तुम्हाला दाखवतो काय विषय आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडी, ती शिवशंकर बँड पोहाणे मालेगाव नाशिकची गाडी मित्रांनो. तर या ठिकाणी वरून जो पूर्ण घाट आहे, घाटसारखा एरिया आहे मित्रांनो. तर असं येऊन इथं ठोकली गेली असेल जवळपास. हे बघू शकता तुम्ही पूर्ण ऑइल वगैरे पडलेलं आहे आणि गाडीचं पूर्ण नुकसान झालं आहे मित्रांनो. मोठा नुकसान झालं आहे बँड मालकांचं. जनरेटर पण गाडीतच आहे, पूर्ण डॅमेज झालेलं आहे. गाडी पण बघू शकता तुम्ही. आणि इकडे मागे सर्व काही स्पीकर बिकर जसं तसं पडलेलं आहे या ठिकाणी. तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर लागलं पिकलं नसेल कुणाला, एवढंच बरं झालं असेल. आपल्याला काय आयडिया नाही कुणाला लागलं बिकलं आहे का काही, पण कुणाला लागू नको असं. तर चला आता जाऊ आपण पुढे. तर बँडवाल्यांनो, ड्रायव्हर गाडी स्लो चालवा आणि व्यवस्थित चालवा आणि गाडी मेंटेन ठेवा. त्या कारणामुळे ॲक्सिडेंट वगैरे नाही व्हायला पाहिजे. कारण की एका बँड गाडीसोबत खूप लोकांचा परिवार चालतो. तर बँड मालक असो या कोणी कारागीर आर्टिस्ट लोक असो, तर त्यांची फॅमिली सर्व त्यांच्यावरतीच अवलंबून असते. त्या कारणामुळे मेंटेन ठेवा गाडी आणि गाडी हळू चालवा. तर चला आता जाऊ आपण पुढे. तर मित्रांनो आपण आता आगार बुद्रुकमध्ये आलेलो आहेत आणि इकडे वर्कशॉपकडे आपण आता जाऊ. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. लवकरच आपण वर्कशॉपला आता पोहोचू. तर मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे वर्कशॉपला. तर आपला श्री साई वेल्डिंग वर्कशॉप राहुल दादा मोरे यांचं वर्कशॉप आहे मित्रांनो. तर आपण पहिले पण या ठिकाणी आलेलो होतो मागच्या वर्षी. तर चला एक गाडी लागलेली आता. तर भाऊ बोलले की गाड्या 20 तारखेनंतरनं येणार ते वर्कशॉपला. आता चालूला एकच गाडी. तर जवळपास भाऊंकडे 10-12 गाड्या बुक झालेल्या आहेत. तर त्या गाड्या आता सध्या ऑर्डर चालू आहेत. तर 15-20 तारखेला गाड्या येणार आहेत ऑर्डर वाजून. तर त्यावेळेस गाड्या येतील म्हणे. तर चला आता एक गाडी जी आहे रॉकस्टार पॅटर्नमध्ये तुम्हाला ते दाखवतो. तर श्री साई वेल्डिंग वर्कशॉप आहे मित्रांनो. आपले राहुल दादा मोरे आणि विजय दादा मोरे यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्यांना कोणाला गाड्या बनवायच्या असतील तर त्यांनी नक्की दादांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर आपल्या जेवढ्या पण टॉपच्या गाड्या बनलेल्या आहेत या ठिकाणी आपले बॅनर लावलेले आहेत. रॉकस्टार 88ची गाडी पण या ठिकाणी बनलेली आहे. मायर 24, जिजाऊ 96 नंबरची गाडी, 89 नंबरची गाडी. या सर्व काही गाड्या आहेत. या 5 वर्ष जुनं बॅनर आहे मित्रांनो. हे कंटिन्यू या ठिकाणीच आपल्या वर्कशॉपला बनवत असतात गाड्या. आणि तुम्ही बघू शकता सेम रॉकस्टार कॉपी आहे, सेम गाडी मित्रांनो. गाडीची लेंथ बघू शकता तुम्ही. एवढी गाडी 6 टायरमध्ये गाडी मित्रांनो, 10 टायरमध्ये नाही आहे. बघू शकता तुम्ही. मागे एकच टायर आहे गाडीला, सिंगल चक्का म्हणजे डबल चक्का आहे पण एकच टायर आहे. पण गाडीची लेंथ किती फुटी गाडी आता? ही पूर्ण मागेच 23 फूट आहे, 23 फूट मागे आणि पुढचं 6.5 काय असेल. तर म्हणजे 10 चक्का एवढीच 1-2 फूट कमी असेल. एखादा फूट कमी आहे, एखादा फूट. रॉकस्टार पेक्षा एखादा फूट कमी आहे.
तर मित्रांनो रॉकस्टारपेक्षा 1-2च फूट कमी म्हणे गाडी, ती दिसतेच तेवढी, फक्त 2 टायर लावायचं काम आहे आणि रॉकस्टार बनणार आहे मित्रांनो सेम कॉपी. 24 फूट चेसेस आहे तिथं. 24 फूटचा चेजेस. तर विजय दादा, आपल्या या बँडच्या गाडीचं नाव काय आणि कोणत्या गावाची गाडी आहे? ही गाडी चांदवड जवळ आहे, मुसवाड गाव म्हणून आहे. अच्छा, महाबली बँड या. महाबली बँड. हा, त्यांची पहिली पण गाडी आहे, आता ही घेतली त्यांनी. 2 गाड्या आहेत तर सेम रॉकस्टार कॉपी बनवलेली आहे. सेम रॉकस्टार कॉपी. तर मित्रांनो भारत बेंज 16, 14, 12 नंबरची, किती नंबरची गाडी आहे आपण बघू. 16, 17 नंबरची गाडी मित्रांनो. थोडा नंबर अलगच आहे, तर वेगळा मॉडल आहे. 16, 17 नंबरची गाडी आहे आणि खूपच लेंथ जास्त आहे. जसं रॉकस्टार बँड टायरची गाडी दिसते, जेवढी लंबाई आहे तेवढीच या गाडीची पण लंबाई 1-2 फुटाचा कमी अंतर वाटतंय. तर लाईव्हला तेवढीच गाडी दिसते 10 टायरसारखी. तर आपले रेग्युलर पाईप आहेत या ठिकाणी जॉनसाठी येईल, मागे स्पीकर येतील या ठिकाणी. तर चला तुम्हाला आता इकडनं पण एक व्ह्यू दाखवतो. तर असा लुक आहे गाडीचा, तुम्ही बघू शकता. आणि गाडीचं नाव महाबली बँड गाडीचं नाव आहे मित्रांनो, महाबली बँड. तर फक्त अजून CRP वगैरेंचं काम बाकी आहे.